मित्रांनो, कधी आपण काही चांगल्या गोष्टी करायला जातो, म्हणजे कर्म करायला जातो आणि आपल्या हातून कांड घडतं. तर असंच एक संदर्भ असलेली गोष्ट मी पाहिली. तुम्हीही ऐका, तुम्हालाही आवडेल. तर विषय असा होतो की एका जंगलामध्ये राहतो एक पोपट आणि तो पोपट खूप छान गाणी गायचा, नेहमी आनंदी असायचा, हसत खेळत राहायचा. एका दिवशी सामना होतो त्याचा यमराज सोबत. यमराज त्याच्या समोर येतात, त्याला पाहून हसतात आणि निघून जातात. पोपटाच्या मनात विचार येतो की यमराज मला घेऊन जायला आले होते, म्हणजे की आता माझी मृत्यू आहे. या भीतीने तो जातो आपला मित्र गरुडकडे. गरुडाकडे जाऊन गरुडाला सांगतो की यमराज मला पाहून हसले, आता मला भीती वाटत आहे की ते मला घेऊन जाणार. त्यावर गरुड म्हणतो, तू काळजी करू नको, मी तुला एका सुरक्षित ठिकाणी सोडून येईन. मग पोपट तयार होतो जाण्यासाठी आणि गरुड त्याला एका खूप दूर अशा गुहेमध्ये सोडून येतो, जिथे की पोपटाला स्वतः जाणे अशक्य होते. तिकडून आल्यानंतर गरुड यमराजकडे जातो आणि यमराजला सांगतो की देवा, तुम्ही एका पोपटाकडे पाहून हसलात, तो माझा मित्र आहे आणि त्याला आत्ताच मारू नका असं सांगतो. त्यावर यमराज म्हणतात, तू काळजी करू नको, त्याची मृत्यू एका खूप दूरच्या गुहेमध्ये आहे, जिथे की त्याला जायला खूप दिवस लागणार आहेत. हे ऐकल्यानंतर गरुडाला आपली चूक लक्षात येते आणि तो मनातल्या मनात खूपच म्हणजे निराश होतो. यावरून हे समजतं की आपण कधी कधी चांगल्या गोष्टी करायला जातो आणि आपल्या हातून ते वाईट घडतं. तर तुम्ही अशी कुठली गोष्ट केली आहे का आणि ती गोष्ट चांगली करण्यासाठी केली होती आणि वाईट झालेला आहे, अशी जर असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.